सुप्रभात. सज्जन श्रोते चिंतक पाठक साधक हो. आत्मोपनिषद मधील नमन पाद, संत पाद, देव पाद, गुरुपाद हे 4 अध्याय किंवा ही 4 प्रकरण पूर्ण करून दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद याच्या शेवटाला आता आपण आलो आहोत. 197 पानावर सुरू झालेलं हे 5वं प्रकरण आता आपण 257 पानापर्यंत आलो आहोत आणि 257 पानावरती जो मजकूर आहे त्या संदर्भात आता आपण बोलणार आहोत. तर आता आपण सुरू करूया. विषय सम विषय आशा. विषयांच्या आशा त्या विषयासारख्याच आहेत. म्हणजे संसारातील विषय संबंधित आशा, ती काम असेल, क्रोध असेल, हे सर्व षड्विकार, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, अनेक विषयांच्या प्राप्तीसाठी माणसाला जो लोभ सुटतो त्याच्यातून हे सर्व निर्माण होतात. तर अशा या विषयांच्या आशा विषयवत आहेत असं श्रीमद आद्य शंकराचार्य विवेक चूडामणी आपल्या ग्रंथात वैराग्य निरूपण प्रकरणात म्हणतात. त्या विवेक चूडामणीचा अनुवाद नारायण पाटणकर यांनी औषधध्वनी नावाने केलेला आहे. त्यातील पृष्ठ क्रमांक 256 ते 260 या पानावरती जो विषय हे विषयासारखे असतात अशा अर्थी जे पद्य आहे ते पद्य प्रथम वाचून नंतर मराठी पद्य रूपांतर वाचून आपण मराठी गद्य विस्तार पाहूया. तर विषय सम विषय आशा. संस्कृत. आशां छिंदी विशोपमेषु विषयेष्वेष्वैव मृत्यो सुतिस्तत्वा जाति कुलाश्रमेषु विमतिं मुञ्चादि दूरात् क्रियाः देहादावसति तेजात्मदिशणां प्रज्ञां कुरुष्वात्मनि त्वं द्रष्टास्य मलोऽसि निर्द्वय परं ब्रह्मासि यद्वस्तुतः. त्याचं मराठी पद्य रूपांतर आहे. विषसम विषयाशा मृत्युपंथासी नेही म्हणून तू तयासी मोरुनी मुक्त राही न धरी अभिमाना जात कुल आश्रमी तू त्यजिनी सकल कर्मा देह भावा त्यजी तू धरुनी दृढ बुद्धी आत्मतत्वी तू राही विमल नित्य साक्षी जाणुनी सर्व पाही खचित तरी तूची अद्वय ब्रह्मससी अचल परम शांत विश्वाधार होसी. तर मराठी अर्थ असा आहे. शिष्या विषय आशा म्हणजे विषयांबद्दलच्या आशा त्या मृत्यूसारखा जहाल असून त्या मृत्यूला आमंत्रण देतात. प्रत्येक माणसाचे आद्य कर्तव्य स्वरूपाचे ज्ञान करून घेणे असून ज्ञानाच्या आड विषय वासना येतात. त्यांच्यामुळे स्वरूप ज्ञान साधत नाही. साधकाच्या दृष्टीने असे होणे म्हणजे जणू मृत्यू. आत्मविस्मृती म्हणजे मरणच. म्हणून विषयास टाकून जे विषयवत आहेत तू मुक्त राहा. जात कुल आश्रम यांचा अभिमान टाकून त्याविषयी कर्मांचाही तू सहज त्याग साधून राहा. ही कर्मे मी देह समजून केलेली मी तूपणातील भेदाभेदावर आधारित विषम द्वैती असतात. म्हणून तू असा देह म्हणजे देहालाच म्हणून तू असा देह म्हणजे देहालाच आपण स्वतः समजण्याचा प्रमाद करू नकोस. आपली बुद्धी विश्वंभर चैतन्यात स्थिर राखून आत्मचैतन्य तदाकारता साधून तू स्वतःला कुठल्याही भेदात द्वैतात भेदाभेदाच्या कर्मरूपी चिखलात न माखलेला, दूषित मलिन न झालेला, विशुद्ध विमल आणि सर्वांचा व त्यांच्या सर्व कर्मांचा नित्य साक्षी म्हणून केवलत्वाने पहा किंवा जाण. परिणामता तू स्वतः अद्वय नित्य शुद्ध एकमेवा द्वितीय अचल परमशांत परब्रह्म असल्याचे आणि मूर्तिमंत जगदाधार मूलाधार असल्याचे जाणशील, अनुभवशील. हाच तो स्वरूप बोध निजरूप दर्शन सोहळा यामध्ये तू नित्य निरंतर अखंडित असावे. तर विषयांच्या आशा या माणसाला विषयासारख्या असतात आणि स्वरूप ज्ञानापासून दूर ठेवतात. हे लक्षात घेऊन माणसाने आत्मज्ञानामध्ये राहावे आणि त्या योगे विषयांपासून आपोआपच ते दूर जातील आणि स्वरूप ज्ञान आत्मज्ञान म्हणजे काय हे त्याला कळेल आणि निजरूप दर्शन सोहळा हाही त्याचा तो पाहू शकेल. आता आहे जीवन मुक्ताची स्थितप्रज्ञता.
चूडामणीमध्ये असलेला श्लोक आहे 423 नंबरचा. हा विषय असा आहे तो विवेक चूडामणी मधला शोध जो हौसध्वनी नारायण पाटणकर लिखित अनुवाद त्याच्यामध्ये 373 नंबरला आहे. आणि जीवनमुक्ताची स्थितप्रज्ञता हाही विवेक चूडामणी मधला जो श्लोक आहे तो हौसध्वनी नारायण पाटणकरने ज्याचा अनुवाद केलेला आहे त्या पुस्तकामध्ये 423 क्रमांकावर आहे. तर याच्यामध्ये जो जीवनमुक्त असतो त्याची प्रज्ञा स्थित असते म्हणजे काय, प्रज्ञा स्थित होणे किंवा असणे म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. तर ऐका, ब्रह्मात जीवनमुक्ताची स्थित प्रज्ञता. मूळ संस्कृत पद्य ब्रह्मात्मनो शोधितयोरेक भावावगाहिनी निर्विकल्पाच चिन्मात्रा वृत्ती प्रज्ञेति कथ्यते सुस्थिता सा भवेत्यस्य तत्प्रज्ञश्च उच्यते. ब्रह्मात्मनो शोधित योरेक भावावगाहिनी निर्विकल्पाच चिन्मात्रा वृत्ती प्रज्ञेति कथ्यते सुस्थिता सा भवेद्यस्य स्थितप्रज्ञ उच्यते. तर स्थितप्रज्ञ कुणाला म्हणावे? मराठी पद्यरूपांतर. तत्त्वं वाच्य ब्रह्म आत्मा विवेके शोधित जीयसे ऐसी एक भाव रमणी निर्विकल्प चैतन्य वृत्ती प्रज्ञा नाव तिचे असे. ऐसी प्रज्ञा सुस्थित सुदृढ जरी होई तरी स्थितप्रज्ञा तिज बोलती ती प्राप्त जासी त्यासी स्थितप्रज्ञ मुनियती जीवनमुक्त ऐसे संबोधिती. तर तत्त्वं वाच्य ब्रह्म आत्मा, तत्त्वमसी या महावाक्यात तत् या पदाने ब्रह्म आणि त्वम पदाने तू म्हणजे आत्म्याचा निर्देश केला जातो. म्हणजे तत् म्हणजे ब्रह्म आणि तू म्हणजे आत्मा असा त्याचा अर्थ झाला. म्हणून तत्त्वं वाच्य ब्रह्म आत्मा. तत् म्हणजे तत् या पदाने ब्रह्म, तत्त्वं वाच्य ब्रह्म आत्मा. तत्त्वं वाच्य, तत् आणि त्वम वाच्य याने बोलले जाते अनुक्रमे ब्रह्म आणि आत्मा. तत्त्वमसी या महावाक्यात तत् या पदाने ब्रह्म आणि त्वम पदाने आत्म्याचा निर्देश केला जातो. म्हणून तत्त्वम म्हणजे ब्रह्म आणि आत्मा. तर अशा या दोन पदात अशी या पदाने एकत्व समत्व प्रस्थापित केले जाते. म्हणून तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे आत्मा यांना अशी पद लावून तत्त्वमसी म्हणजे ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत असा त्याचा अर्थ. म्हणून तत्त्वमसी या महावाक्यात तत् या पदाने ब्रह्म आणि त्वम पदाने तू म्हणजे आत्म्याचा निर्देश केला जातो. तर अशा दोन पदात अशी या पदाने एकत्व समत्व प्रस्थापित केले जाते. म्हणून ब्रह्म आणि तू म्हणजे आत्मा याचा अर्थ तत्त्वम, तत् म्हणजे ब्रह्म, त्वम म्हणजे तू किंवा आत्मा अशी. ब्रह्म आणि तू म्हणजे आत्मा, ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत किंवा तत् म्हणजे ब्रह्म आणि तू एकच आहे याचा अर्थ प्रत्येकाला हा उपदेश आहे की तू ब्रह्म आहेस. आणि अशा अर्थाने तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे तू म्हणजे आत्मा याच्यामध्ये अशी पद जोडून तत्त्वमसी ब्रह्म आत्मा एकच आहेत. तत् ब्रह्म त्वम आत्मा एकच आहेत. तर त्वम म्हणजे मराठी तू. तर ज्याला आपण तू म्हणतो तो प्रत्येक तू म्हणजे प्रत्येक जण अर्थात आत्मा आहे आणि आत्मा आणि ब्रह्म एकच आहे असा तत्त्वमसी या शब्दाचा अर्थ आहे. अशा या विरुद्ध पदातील समभाव. आता विरुद्ध पद का, तर तत् आणि त्वम. तत् म्हणजे ते आणि तू, ते दिसायला ते आणि तू, ते आणि तू याच्यामध्ये अंतर आहे. म्हणून ते समोर तू आहे म्हणजे ब्रह्मासमोर आत्मा आहे. पण ब्रह्मासमोर आत्मा म्हणजे दिसतं काही नसून आरशासमोर चेहरा आरशात प्रतिबिंबित होतो. चेहरा आरशात प्रतिबिंबित होतो आणि आरशात जे प्रतिबिंब असतं ते मूळ चेहऱ्यात असतं. म्हणून ब्रह्मरूपी आरशात तत् म्हणजे तू रूपी चेहरा दिसला की तूच ब्रह्मात दिसणारं प्रतिबिंब म्हणजेच ब्रह्म आणि तू बिंब आणि प्रतिबिंब एक आहेत असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे.
तर अशा या विरुद्ध पदातील समभाव एकभाव अद्वैत शोधण्याच्या कामात जी अविकारी चैतन्यमय वृत्ती रममाण झालेली असते अशा विवेकपूर्ण वृत्तीला प्रज्ञा असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे तत् मध्ये तत् आणि त्वम, ब्रह्म आणि तू म्हणजे आत्मा, ब्रह्म आणि आत्मा हे वास्तवात एकच आहेत हे शोधण्याच्या कामामध्ये जी बुद्धी अविकारी म्हणजे जी बुद्धी कोणत्याही तऱ्हेचा विकार धारण न करता म्हणजे कोणत्याही तऱ्हेचा प्रक्षेप, कोणत्याही तऱ्हेची दुर्गती प्राप्त न झालेली अत्यंत स्थिर आणि ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत अशी शोधणारी जी चैतन्यमय वृत्ती म्हणजे अशी शोधणारी जी बुद्धीची चेतना जी कधीही आपल्या कामामध्ये व्यग्रच राहते, कधीही अशी चैतन्यमय बुद्धी जी ब्रह्म आणि आत्मा यातील एकत्व शोधण्यामध्येच रममाण झालेली असते अशा अविकारी चैतन्यमय वृत्तीला म्हणजे बुद्धीला प्रज्ञा म्हणजे पुढचं जाणणारी अशी म्हणतात. सर्वसाधारण बुद्धी ही सर्वसाधारणपणे संसारात असते, तर प्रज्ञा ही पुढचं तत्व जाणणारी प्रज्ञा म्हणजे पुढचं जाणणारी. काय ती पुढचं जाणते तर ब्रह्म आणि आत्मा. तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे तू म्हणजे आत्मा म्हणजे प्रत्येक जणच ब्रह्म आहे किंवा ब्रह्म म्हणजेच प्रत्येक आत्मा आहे असा जो एकभाव आहे, असं हे जे समत्व आहे, ती समत्वाची शोध घेणारी जी बुद्धी असते त्या बुद्धीचं पुढचं रूपांतर झालेली प्रज्ञा असं म्हणतात. आणि अशी ही प्रज्ञा जेव्हा तत् आणि त्वम या विरोधी पदांचा त्याग करून अशी पदी म्हणजे अद्वैतात विराजित होते तेव्हा त्याला विवेकबुद्धी म्हणतात. म्हणजे प्रथम बुद्धी तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे आत्मा किंवा तू त्यांना पाहू लागते. पाहता पाहता ब्रह्म आणि आत्मा म्हणजे प्रत्यक्षात प्रत्येक जणच ब्रह्म आहे हे तिच्या लक्षात येतं. अशी ही सर्वत्र ब्रह्म पाहणारी जी बुद्धीची वरची अवस्था, चैतन्यमय वरची अवस्था, प्रगत अवस्था, तिला प्रज्ञा म्हणजे पुढचे जाणणारी अशी बुद्धीची अवस्था समजतात. आता ही प्रज्ञा जेव्हा या तत् आणि त्वम यांना पाहता 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 तत् आणि त्वमचा लोप होतो आणि फक्त तत् आणि त्वम विसर्जित झालेलं ब्रह्म तत्वच सगळीकडे पाहू शकते, तेव्हा अशी ही प्रज्ञा अशी पदी म्हणजे त्या परमश्रेष्ठ पदावरती ब्रह्मपदावर विराजमान होते. आणि आता ही प्रज्ञा म्हणजे विवेक बुद्धी म्हणजे सत आणि असत याचा विवेक करणारी आणि सतत सदसत विवेकामध्ये दंग असणारी अशी पदी एकमेव ब्रह्म म्हणून उरणारी अशी ठरते. तर दोहोंच्या पलीकडील परंतु दोघांना एकाच वेळी आधारभूत असलेल्या अशी पदाचा बोध देणारी ती प्रज्ञा. तर तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे तू तो आत्मा या दोहोंच्या पलीकडील आणि एकाच वेळी या दोहोंना एकत्वाने आपल्यात सामावून घेणारी ही जी प्रज्ञा ही विवेक बुद्धी असते. त्या विवेक बुद्धीलाच त्या विवेक बुद्धीच्या पायालाच अशी पद असं म्हणतात. तर अशी पदाचा बोध देणारी ही प्रज्ञा वास्तवात स्वतःच अशी पद होऊन राहते. अशी ही प्रज्ञा त्या अशी पदावर अशी पद म्हणून सुस्थिर सुदृढ झाली. ही प्रज्ञा सुस्थिर सुदृढ झाली म्हणून अशा प्रज्ञेला स्थित प्रज्ञा असे म्हणून ओळखतात. अशी स्थित प्रज्ञा मुनियती संन्यासी अनावगत असते म्हणून ते स्थित प्रज्ञ जीवन मुक्त होत. तर तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे आत्मा किंवा तू या विरोधी पदांना जी बुद्धी एकत्वाने पाहते आणि विरोधी पदे म्हणजे तत् आणि त्वम एकत्र करून अशी रूपाने जी बुद्धी चैतन्यशील प्रज्ञा सत विवेक करणारी प्रज्ञा जेव्हा अशी पदी ब्रह्मरूप होऊन एकत्वाने राहते तेव्हा याच प्रज्ञेला ब्रह्मरूपामध्ये अशी पदावर स्थित झालेली म्हणून स्थित प्रज्ञा बुद्धी असे म्हणतात. आणि अशी स्थित प्रज्ञा बुद्धी मुनी यती संन्यासी तत्वज्ञानी संत महंत यांच्यामध्ये असते. म्हणून अशी पदावर विराजमान झालेले हे संत महंत त्या जीवनात असून सुद्धा
जीवनापासून मुक्त, लौकिकापासून सुद्धा पारलौकिक पराशक्ती अशी पदी विराजित असतात. म्हणून जीवन मुक्त जो असतो त्याची बुद्धी स्थितप्रज्ञत्वात रूपांतरित होऊन अशी पदी विराजमान होते. हे लक्षात आलं की स्थितप्रज्ञ जीवन मुक्त का असतात, यती मुनी संन्यासी संत संसारात दिसून सुद्धा अशी पदी विराजमान का होतात हे आपल्याला कळून येईल. म्हणून आपली सर्वसाधारण माणसाची बुद्धी सुद्धा जर मी आणि तू किंवा तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे तू या दोन्ही पदांना एकत्रित करून एकमेव अशी पद असणेपदी म्हणजे केवळ असण्यामध्ये स्थिर झाली तर आपणालाही ती स्थितप्रज्ञा अवस्था प्राप्त होऊ शकेल. आणि अशी स्थितप्रज्ञा अवस्था सर्वार्थाने सुदृढ झाली की निश्चितच माणूस जीवनात राहून सुद्धा जीवनमुक्तीचा आनंद घेऊ शकतो. आता पुढचे एक साधं काव्य आहे, आत्मैक्य तान साधिसी मना. हा मनाला साधा उपदेश केलेला आहे. तीळ 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 संसारिका गुंतिसी मना, मन 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 दुःखात का कुंतिसी मना, क्षण 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 जीवन व्यर्थ का घालविसी मना, कण 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 आत्मैक्य तान साधिसी मना. हे मना, मन म्हणजे काय आहे, शरीरांतर्गत जे चैतन्य आहे ते चैतन्य मनामध्ये असते आणि ते चैतन्य वापरण्यासाठी जेव्हा मन प्रवृत्त होते तेव्हा ते मन आपलं चैतन्य बुद्धीद्वारे वापरू लागते. जर मनाने आपलं चैतन्य बुद्धीद्वारे वापरायचं ठरवलं आणि ती बुद्धी पुढचं जाणणारी म्हणून प्रज्ञा असेल, ती बुद्धी स्थितप्रज्ञा असेल, तर अशा वेळी ते मन स्वतःला प्रथम उपदेश करील. तीळ 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 संसारिका गुंतिसी मना. हे मना, तुझी चेतना जी आहे, तू या संसारामधल्या कणभर सुखासाठी तिळतिळपणे का व्यर्थ खर्च करतोस. म्हणजे मन आपल्याला म्हणत आहे, हे मना, तुझं जे चैतन्य आहे त्याचा अत्यंत मोठा प्रभावी वापर तू करू शकतोस आणि परमेश्वर प्राप्ती करू शकतोस. तर हे मना, आपलं हे चैतन्य तू सांसारिक सुखासाठी तिळा तिळाने खर्च करून विनाकारण संसारामध्ये आणि विषयांच्या बंधनामध्ये स्वतःला का गुंतवून घेतोस. म्हणजे जेव्हा मन स्वतःहून चिंतन करायला लागते तेव्हा मन स्वतःलाच विचारते, हे मना, तू चैतन्याने परिपूर्ण असून ते चैतन्य बुद्धीद्वारे तू वापर, जरूर वापर, पण ते चैतन्य बुद्धीद्वारे वापरताना तू संसारातील क्षणिक सुखासाठी, या क्षणभंगूर सुखासाठी ते चैतन्य वापरत असतील तर ती चूक आहे. म्हणून तीळ 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 संसारिका गुंतिसी मना. बरं, असं वापरून काय होतं, तर तिळा तिळाने आपला चैतन्याचा व्यय तर होतोच, त्याच्यातून मिळणारं सुख हे क्षणिक असतं आणि अत्यंत थोडं असतं. मात्र त्याच्यातून मिळणार दुःख मात्र मन 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 दुःखात का कुंतिसी मना. तिळा तिळाने तू आपलं चैतन्य चुकीच्या जागी खर्च करतो, संसारात सुख मिळत नाही ते नाही आणि मनाचं ओझं दुःख मात्र तुझ्या वाट्याला येतो. असं हे मन आपलंच आपल्याला सांगत आहे. मग पुढे ते मन म्हणतं, क्षण 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 जीवन व्यर्थ का घालविसी मना. तर तिळभर सुखासाठी आपलं चैतन्य खर्च करून कणभर सुख सुद्धा न मिळवता मनाने दुःख भोगावं लागत असताना अशा तऱ्हेने क्षणाला आपल्या चैतन्याचा अपव्यय म्हणजे चैतन्य चुकीच्या गोष्टीवर वाया का जाऊ देतोस. आणि शेवट ते मन आपल्याला स्वतःला बोध करते, कण 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 आत्मैक्य तान साधिसी मना. तर हे म्हणा, आता तू तिळा तिळाने मिळणाऱ्या किंवा तिळभर मिळणाऱ्या सुखासाठी आपलं चैतन्य वाया घालवू नकोस. ते चैतन्य वाया घालवून क्षणभर सुखासाठी किंवा इवल्याल्या सुखासाठी मनाच्या बेड्या, मनाचे दुःख जीवाला सोसायला लावू नकोस. क्षणामध्ये तुझं चैतन्य चुकीच्या दिशेने वाया जाऊन आपलं जीवन व्यर्थ घालवू नकोस. तर आता हे मना, तू हा बोध घे आणि तुझं सर्व चैतन्य तू प्रत्येक माणसामधील जे आत्मा आहे, आत्मतत्व आहे, आत्मज्ञान आहे, ते प्रत्येकातील आत्मज्ञान, आत्मतत्व प्रत्येक माणसातील प्राणरूपे
अभिव्यक्त होणारा आत्मा हा एकच आहे समजून प्रत्येकातील आत्मा हा वस्तुता एकच असून हा आत्मा म्हणजेच परमात्म्याचं देहातील प्रतिबिंब आहे समज आणि देहातील आत्मरूपी प्रतिबिंबाला स्मरून त्याच्याद्वारे तू परमात्म्याशी त्या असी पदाशी विसर्जित हो आणि आपला उद्धार करून घे असा या आत्मैक्य तान साधिसी याचा अर्थ आहे. तीळ ऐका नुसतं आता. तीळ 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 संसारिका गुंतिसी म्हणा म्हण 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 दुःखात का कुंतिसी म्हणा क्षण 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 जीवन व्यर्थ का घालविसी म्हणा कण 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 आत्मैक्य तान साधिसी म्हणा. आता स्वरूप म्हणजे काय याच एक इंग्रजीमध्ये आलेलं नॅरेशन आहे. स्वरूपावर इंग्रजी रचना केलेली आहे आणि त्याचा अर्थ दिलेला आहे. तर प्रथम आपण अर्थ बघूया. जाग किंवा आठव म्हणजे आपण जाग झालो की आपली स्मृती जागी होते म्हणजे आठवण जागी होते म्हणून जाग किंवा आठव आणि निद्रा किंवा विसर. जाग होणं म्हणजे स्मृतीवर येणं आणि झोपणं म्हणजे विसरणे. किंवा जाग किंवा आठव आणि निद्रा किंवा विसर या दोन्ही स्थितीतून आरपार जाणारी पण वर्णन करण्यास केवळ अशक्य अशी अत्यंत स्थिर अचल अढळ सर्वसाधारण तरीही असाधारण म्हणजे जागेपणी स्मृतीमध्ये किंवा गाढ झोपेमध्ये विस्मृतीमध्ये या जाग आठव निद्रा विसर या दोन्ही किंवा वास्तवात जाग आणि निद्रा या दोन स्थितीतून अनुक्रमे आठव आणि विसर या म्हणजे जागेत आपल्याला स्मृती असते आणि झोपेत आपण विस्मृती असतो म्हणून जाग स्मृती निद्रा विस्मृती या दोन किंवा चार स्थितीतून आरपार जाणारी पण वर्णन करण्यास केवळ अशक्य अशी अत्यंत स्थिर अचल अढळ एक सर्वसाधारण म्हणजे कॉमन अवस्था असते. पण ती कॉमन असून सुद्धा आपणाला समजायला कठीण म्हणून त्याला असाधारण म्हटलेलं आहे. कॉमन म्हणजे सर्वांबाबत असणारी म्हणून सर्वसाधारण मात्र ती एकम एव द्वितीयम नास्ती ही एक आणि एकमेव असल्यामुळे तिला साधारण असून सुद्धा असाधारण म्हटलेलं आहे. म्हणून जाग किंवा आठव आणि निद्रा किंवा विसर या दोन्ही स्थितीतून आरपार जाणारी पण वर्णन करण्यास केवळ अशक्य अशी अत्यंत स्थिर अचल अढळ सर्वसाधारण तरीही असाधारण स्थिती पलीकडील स्थिती म्हणजे स्वरूप हे एकदा समजून घ्या आणि त्यामध्ये तद्रूपतेने असा म्हणजे स्वरूपाची जाणीव घ्या आणि त्या जाणीवेतच जाणतेपणी असा. या वेगळे किंवा या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही. असे असणे हीच कैवल्य स्थिती केवळ असणेपणी असणे. यातून योग्य ते सहज संभवते. नाम रूप गुणविरहित कैवल्यातूनच सारे नाम रूप गुण पूर्ण प्रकट होत असते. खरे तर प्रकट झालेल्या बाबतचे नामरूप गुण वर्णन करणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. केवळ माणूसच हे वर्णन करू शकतो. ही माणसाची क्षमता आहे. दृश्य पाहणे जाणणे वर्णन करणे व त्याच्याशी आपला नातेसंबंध प्रस्थापित करणे हा माणसाचा विषय आहे. अशा या नामरूप गुणातीत केवळ असणे पहा जाणण्यातच परमानंद असतो. हा असतो कैवल्यानंद. अगदी सोपा आहे. आपण जागा असतो आपण जागे असतो तर स्मृती असते आणि आपण झोपतो तर आपल्याला विस्मृती होते. म्हणजे जाग म्हणजे स्मृती आणि झोपणे म्हणजे विस्मृती. यामधून जाणारी सर्वांच्या दृष्टीने यामधून जाणारी एक अवस्था असते. ती सर्वांमध्ये ही अवस्था असते म्हणून त्याला साधारण म्हटलेलं आहे. परंतु जाग होणं आणि स्मृती झोपी जाणारी विस्मृती या चार मधून आरपार जाणारी एक जसं फुलांमधून जसा आरपार दोरा जावा तसं जागृती आणि स्मृती निद्रा आणि विस्मृती या चार अवस्थातून वास्तवात दोन पण जाग असणं म्हणजे स्मृतीवर येणं आणि निद्रा म्हणजे विस्मृतीत जाणं म्हणून चार म्हटलेलं आहे. तर जागृती आणि स्मृती
निद्रा आणि विस्मृती या 4 अवस्थातून आरपार जाणारी गोष्ट बघायला गेलं तर साधारण आहे. फुलातून जाणारा दोरा, फुलं ज्यात होतात त्या फुलांमधून जाणारा दोरा हा सर्व फुलांमधून जातो म्हणून तो सर्वसाधारण आहे. पण त्या दोऱ्याची जशी फुलांना जाणीव नसते म्हणून तो असाधारण आहे. तसंच आपण जेव्हा जागे असतो तेव्हा स्मृतीत असतो आणि झोपेत जातो तेव्हा विस्मृतीत जातो. या आपल्या अवस्थामधून आरपार जाणारी, जसं फुलांच्या आतून धागा जावा तशी आरपार जाणारी धागा सदृश जी चैतन्याची धारा असते, त्या धारेला आपण सहजासहजी समजू शकत नाही. म्हणून आपल्या जागेपणा आणि स्मृतीतून आणि आपल्या झोप आणि विस्मृतीतून आरपार जाणारा हा चैतन्याचा धागा ज्याला पकडता आला, तो त्या चैतन्याच्या धाग्याने अखिल चैतन्याचा बोध जाणून घेतो. आणि अखिल चैतन्याचा बोध जेव्हा त्याला होतो तेव्हा चैतन्याचा बोध ज्या फुलाला झाला त्या फुलाच्या पाकळ्या आणि रंग गळून पडावे, तसे सर्वातून आरपार जाणारी ही चैतन्याची साखळी ज्याने जाणली त्याच मन स्वाभाविकरित्या गुण आकार देह याच्या पलीकडे, म्हणजे सगुण साकाराच्या पलीकडे निर्गुण निराकारात आणि भावाच्या पलीकडे भावातीतात, म्हणून निर्गुण निराकार भावातीतामध्ये अशा माणसाचं लक्ष जातं. ज्याला कळतं की जागृती आणि स्मृती, झोप आणि विस्मृती या 4 मधून जाणारी ही जी चैतन्याची साखळी आहे तीच खरी जाणून घ्यायची गोष्ट आहे. आणि ती जाणता जाणता त्याला आपलं रंग रूप देह भान मन स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर याचा आपोआप विसर पडतो. आणि फुलं ओवली दोरा राहिला आणि फुलं गळून पडली. अशा पद्धतीने आपल्या चैतन्याच्या धाग्याचा ज्याला शोध लागला तो केवळ आणि केवळ चैतन्याचा धागा म्हणून उरतो. त्याचं रंग रूप गुण वैशिष्ट्य मर्यादित पण नष्ट होतो. आणि असा जेव्हा नाम रूप गुण विहीन भाव विहीन आपण चैतन्य आहोत हे जेव्हा त्याला आतून पूर्णपणे कळतं तेव्हा स्पष्टपणे त्याच्या ध्यानात येतं. या चैतन्याशी संबंध प्रस्थापित करणे म्हणजे अखिल ब्रह्माशी संबंध प्रस्थापित करणे. जे ब्रह्म सर्वांमधून आरपार कसं जातं, जसं जागृती स्मृती आणि विस्मृती आणि निद्रा आणि विस्मृती याच्यातून ही चैतन्याची अवस्था जावी. म्हणून ब्रह्म हे कधीही ब्रह्म जागे असते का झोपलेले असते असा प्रश्नच येत नाही. ब्रह्म धागा ज्याच्यातून गेला ती माणसं ते प्राणी स्वाभाविकपणे जाग आणि स्मृती आणि झोप आणि विस्मृतीत असतात. परंतु त्याच्यातून आरपार जाणारा जो चेतनेचा धागा आहे तो कधी झोपत नाही, तो कधी जागा नसतो, त्याला कधी विस्मृती नसते, त्याला कधी स्मृती नसते, तो केवळ असणेपणी असतो. अशा अर्थी आपण विश्वामधून विश्व ज्याच्यामध्ये ओवले जाते तो शुद्ध चैतन्याचा धागा होत असं ज्याला कळलं तो स्वाभाविकपणे सगुण साकाराचा निराश करून निर्गुण निराकाराकडेही लक्ष न देता केवळ असणेपणी कैवल्यामध्ये असतो. जसा ब्रह्म नावाचा चकचकीत तेजाचा धागा सर्वांमध्ये आरपार जाऊन शुद्ध असणेपणी असतो, तसा असं असणेपणी असणं यालाच स्वरूपाचं ज्ञान म्हणतात. हे सांगणाऱ्या या आता इंग्रजी 4 ओळी आहेत. तर हे गद्य आहे, नीट समजून घ्या. अगदी साधं आहे. जागेपणा आणि स्मृती, झोप आणि विस्मृती या देहाच्या 4 अवस्था असल्या तरी या 4 अवस्था ज्याच्यामुळे टिकून राहतात त्या 4 अवस्थाच्या आत फुलांच्या आत जसा धागा असतो तसा जो चैतन्याचा धागा आहे तो ज्याला पकडता आला तो आपल्याला केवळ चैतन्य आणि चैतन्य समजतो. त्या कारणाने तो आपल्या सगुण साकार देहाचा निराश करतो, तो विमितीतील जगाचा निराश करतो आणि त्या पलीकडील शुद्ध असणेपणाचा कैवल्याचा आनंद घेतो. यालाच माहित स्वरूपाचा आनंद. म्हणून प्रत्येकाने आपलं रूप हे केवळ आणि केवळ चैतन्याने परिपृत, चैतन्याने संपृक्त आहे एवढं जाणावं आणि तिथे राहावं. हाच तो कैवल्याचा आनंद आणि हेच ते आपल्या स्वरूपाचे ज्ञान व यालाच म्हणायचं स्वरूपानंद. तर आता इंग्रजी ऐका.
हा शीर्षक आहे स्वरूप. स्वरूप इज अ स्टॅटिक, unmovable and constant stateless state which is unique to all in both of the situations, that is awakening and memory. म्हणजे जाग होणं आणि स्मृतीवर येणं, as well as sleep and oblivion. sleep म्हणजे झोप आणि oblivion म्हणजे विस्मृती. Get it understood and be there in that understanding only. म्हणजे जागृती आणि स्मृती तसंच निद्रा आणि विस्मृती याच्यामधून जी गोष्ट जाते ती गोष्ट समजून घ्या. गेट इट अंडरस्टूड अँड बी देअर इन दॅट अंडरस्टँडिंग ओनली. तर जागृती आणि स्मृती, निद्रा आणि विस्मृती याच्यामधून जाणारा ब्रह्मचेतनेचा धागा समजून घ्या आणि त्या धाग्यावरच तुम्ही स्थिर राहा. गेट इट अंडरस्टूड अँड बी देअर इन दॅट अंडरस्टँडिंग ओनली. तर आपण केवळ ब्रह्मचेतनेचा धागा आहोत हे समजून घ्या आणि त्या समजुतीमध्ये कायम टिकून राहा. हॅव द फील ऑफ स्वरूप. असं आपण ब्रह्मचेतनाचा सर्वांच्या आरपार जाणारा ब्रह्मचेतनेचा धागा आहोत हे समजून घेऊन तिथेच स्थिर राहणं, यालाच म्हणतात हॅव द फील ऑफ स्वरूप. यालाच म्हणतात स्वरूपाची चव चाखणे. अँड बी द सेम फॉर वन सेल्फ. आपण आपल्या स्वरूपाची चव चेतना म्हणून चाखा आणि चेतना म्हणून कायमचे जसे आहात तसे राहा. इन अदर वर्ड्स, टू रिमेन सिम्पली इन one's pure and nameless, formless, qualityless being without identity is the Swarup or Kaivalya, the bliss of only to be. वेगळ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर एखाद्याने नामातीत होऊन, आकारातीत होऊन, गुणातीत होऊन आपली आयडेंटिटी किंवा आपलं असणं म्हणजे दिसतं काही नसून शुद्ध चेतना आहे हे लक्षात घेतलं तर त्याला जो लाभ मिळतो तोच स्वरूपाचा कैवल्याचा लाभ होय. आणि दॅट इज द ब्लिस ऑफ ओनली टू बी. आणि त्यालाच व्हायचं कैवल्याचा आशीर्वाद. आता पुढे एक स्वरूप मंत्र सांगितलेला आहे, साधा आहे. ओम लक्षोहम लक्षोहम नमो नमः. आता अनेक मंत्र असतात. तर हा मंत्र काय, पहिला लक्ष, लक्ष म्हणजे अवधान, आणि क्षला य, लक्ष म्हणजे टार्गेट किंवा ध्येय. तर माणसाने काय समजून घ्यायचंय, ओम लक्षो. ओम हा अर्थातच प्रणव आहे. लक्षो म्हणजे लक्षोहम. लक्षोहम म्हणजे मी अवधान किंवा सावधानता आहे. पुढचा लक्षोहम म्हणजे मी ध्येय आहे. थोडक्यात म्हणजे मी माझं ध्येय आहे, म्हणजे मी कोण जाणणं हेच माझं ध्येय आहे आणि त्या ध्येयावर मी लक्ष ठेवून आहे. म्हणजे हू एम आय हे माझं लक्ष आहे. लक्ष क्षलाय म्हणजे टार्गेट आहे, ध्येय आहे. आणि हू एम आय या लक्ष्यावर माझं लक्ष म्हणजे अवधान केंद्रित आहे. म्हणून मी कोण आहे याच्यावर माझं लक्ष केंद्रित आहे. अशा अर्थाने मीचा शोध घेणारा जो कोण आहे तोच मी आहे. आणि शोध घेणारा शोध ज्याचा घेतो तोच अंतिमता त्याच्या लक्षात येतो की शोध घेणारा आणि लागलेला शोध एकच आहे. म्हणून ओम लक्षोहम लक्षोहम नमो नमः म्हणजे ओहम म्हणणारा मी कोण आहे याचा शोध घेणारा, शोध करता, स्वतः आपला शोध घेण्याचे लक्ष म्हणजे टार्गेट नेमून घेतो, ध्येय नेमून घेतो आणि ते स्वतःचा शोध त्याचा परिपूर्ण होतो. तो कशामुळे होतो तर त्याने आपली सर्व बुद्धी, आपलं सर्व ध्यान आपण कोण आहोत या विषयावर केंद्रित केलेलं असतं. म्हणून म्हणजे मी कोण आहे याच्याकडे माझं ध्यान केंद्रित करणारा हा जो मी कोण आहे तो स्वरूप योगी आहे. आणि अशा या स्वरूप योग्याला, आत्म्याचा शोध घेणाऱ्या माझ्यातीलच माझ्या महर्षी तत्वाला मी नमस्कार करतो. म्हणून नीट समजून घ्या हा मंत्र. आणि हा मंत्र आपण लक्षात ठेवा. पहिला लक्ष क्षत्रियात लक्ष आहे आणि दुसरा लक्ष क्षलाय म्हणजे ध्येय अशा अर्थी आहे. लक्ष आणि अहम हा कॉमन आहे. लक्षोहम
म्हणजे मी अवधान आहे. लक्ष्योहम, मी असं अवधान आहे की ज्याचं लक्ष आपल्या ध्येयावर आहे. म्हणजे हा प्रत्येक साधक म्हणत आहे मी याचा अर्थ दिसायला ते नाव असेल, पण मी याचा अर्थ त्याचा आपला आत्मा म्हणत आहे. काय म्हणत आहे? ओम लक्ष्योहम, मी अवधान आहे. आत्मा म्हणतोय मी सावध आहे. आणि पुढे म्हणतोय ओम लक्ष्योहम, आत्मा म्हणतोय माझ्या सावधानतेने मी कोण आहे हे ध्येय गाठायचा मी प्रयत्न करीत आहे. तर कोहम, या ध्येयाकडे अग्रेसर असलेला असा मी, कोहम या ध्येयाकडे अग्रेसर असताना माझं अवधान सर्वत्र त्या ध्येयावर केंद्रित केलं असा मी, हा जो स्वरूप योगी आहे, स्वरूप ऋषी आहे, तो म्हणतो मी कोण आहे शोधताना ज्याचा शोध लागायचा ते आणि मी एकच आहोत हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी मलाच नमस्कार करतो. पण मला माझे नमस्कार करणं म्हणजे ब्रह्माला आत्मतत्वाला कैवल्याला नमस्कार करण्यासारखं आहे. म्हणून अष्टावक्र म्हणतात मला माझे नमस्कार एकला अविनाशी मी, जाईना येईना कोठे तरी विश्वव्यापी मी. म्हणजे मी मला नमस्कार करतो कारण मी अविनाशी तेज ब्रह्म म्हणून एक आहे. मी कुठेच गेलो नाही तरी जागावर बसून माझा सर्वत्र संचार असतो. मला माझे नमस्कार एकला अविनाशी मी म्हणजे ओम लक्ष्योहम नमो नमः नमो नमः. मला मी नमस्कार करतो कारण मी माझे अवधान वापरून मी माझाच शोध घेता मी माझ्या लक्ष्याप्रत ध्येयाप्रत पोचलो आणि मला आत्मा गावला नव्हे, मी आत्मा आहे. म्हणून मी मला माझे नमस्कार करतो. अशा अर्थी हा संस्कृत मंत्र आहे. श्रोत्याने नीट ऐकावा आणि या मंत्राच्या अनुसंधानात राहावे, त्यांना निश्चित आत्मप्रचिती मिळेल. नीट ऐका. ओम लक्ष्योहम नमो नमः. ओम लक्ष्योहम नमो नमः. ओम लक्ष्योहम नमो नमः. तर हा स्वरूप मंत्र आहे, ध्यानात ठेवा आणि निधिध्यासनामध्ये हा मंत्र आपल्या असू द्या. आता पुढे जाऊया. तर आता आपण मधला काही भाग जरूर जो पूर्ण गद्य आहे तो टाळत आहोत आणि आता आपण या आत्मोपनिषदाच्या शेवटाकडे सरत आहोत. मधील जो भाग आहे तो वाचकाने जरूर पुस्तक बघावा आणि वाचावा. आता ही पुस्तकं स्वाभाविकपणे पुण्याला उपलब्ध आहेत स्नेहल प्रकाशनला. तर तिथे दक्षिणामुखी मारुती शनिवारात आहे, तिथे स्नेहल प्रकाशन आहे. तिथे हे पुस्तक आत्मोपनिषद उपलब्ध आहे. तिथून घ्यावं आणि पूर्ण पुस्तक वाचण्याचे आवड असेल त्याने जरूर कष्ट घ्यावेत. आता जे आहे ते हळूहळू आपण या शेवटाकडे येत आहोत आणि त्यातील एक काव्य आहे कैवल्याची ओढ जीवा लाग दिसे. हा जो जीव आहे, हा जो साधक आहे, त्याच्या जीवाला शुद्ध असणेपणात विराजमान होण्याची ओढ लागली आहे. आणि तो काय म्हणतो ते बघा. कैवल्याची ओढ जीवाला पैल तीरी दिसे असे पांडुरंग. कैवल्याची ओढ जीवाला दिसे संसाराचे बंध सोडून असे कैसा पैल तडी पांडुरंग से. आता मज काम देणे घेणे नाही विठ्ठला समान नैस्तर मात्र. कैवल्याची ओढ जीवाला दिसे बहुत जन्मींचे येरे झारे मिटले संसाराचे पांग आता
आले, तेव्हा त्या विठ्ठला मी येतो असे कळले. अखेरची यात्रा यात रहा म्हणते, निज रूप संकेत तोची येसे. बोले ना चाले ना विठ्ठल पांगळा, काही परिपूर्ण अद्भुत निराळा. कैवल्याची ओढ जीवाला. आध्यात्मिक स्पष्टीकरण. आध्यात्मिक काव्ये खरे तर कोणत्याही पद्य काव्याचे अनेक अर्थ निघू शकतात. मात्र काव्य वा पद्य प्रसवाच्या प्रक्रियेत निर्मात्याच्या हृदयातून जे भाव घेऊन संबंधित रचना उद्भवते, तो भावच त्या रचनेचा गाभा आत्मा असतो. म्हणून तो समजून घेणे महत्वाचे ठरते नव्हे. तसा अर्थ समजावून सांगणे हेही संबंधित रचयित्याचे कर्तव्यच असते. तसे न होईल तर वाचक आपापल्या परीने अर्थ लावतात व परिणामता पुढे जाऊन मूळ निर्मात्याबाबत काहीतरी अनुचित गैरवाजवी समधी पसरू शकतात. यालाच वाचक प्रमाद म्हणजे वाचकाने केलेला गुन्हा म्हणतात, जो वाचकांकडून लेखकांबद्दल घडतो. त्यासाठी ज्ञानेश्वरी गाथा यासारख्या जगन्मान्य ग्रंथांच्या जगन्मान्य ग्रंथकारांनी आपापल्या पद्यरचनांचा सरळ गद्य भावार्थ त्या ग्रंथात लिहून ठेवला असता तर बरे झाले असते असे वाटते. तसे न घडल्यामुळे तर ज्ञानेश्वरांना अमुक तमुक ओळीमध्ये असे तसे सांगायचे आहे, तुकोबांना अमक्या तमक्या भुंगात असे म्हणायचे आहे. या पद्धतीने प्रवचनकार बिनदिक्कतपणे सांगत असतात. आपली बुद्धियुक्ती पणाला लावून ते आपले प्रवचन खुलवतात व श्रोत्यांना तल्लीन करून माना डोलायला बाध्य करतात, भाग पाडतात. मात्र तरीही दोन प्रवचनकार सहसा पूर्णावत्याने अशा एखाद्या संबंधित अर्थस्पष्टीकरणात ताळमेळ राखत वा साधत नाही. त्यांचे एकमत होतच नाही असे घडते. त्याचे कारण सरळ व गुढार्थामधील अंतर. हे अंतर हाच असतो प्रवचनकारांना मिळालेला सोयीर परवाना, जो वापरून ते ज्ञानबा तुकाबांच्या आडोशाने आपली मतांतरे श्रोत्यांच्या माती मारतात. अशा वेळी श्रोते वाचकांचा गोंधळ उडतो. त्यांना विशिष्ट ओळी वाचून एक अर्थ लागतो. हे दोन प्रवचनकार त्याच ओळीबाबत आणखी दोन वेगवेगळे अर्थ सांगतात. एकेका ओळीचे 2 वा 3 अर्थ गोंधळासच कारणीभूत होतात. नेमके सत्य काय याचे उत्तर अशा वेळी संदर्भित विशिष्ट ओव्या व अभंगाबाबत मिळतच नाही. अशा गोंधळातच वाचक श्रोत्यांची यात्रा संपण्याची वेळ येते. शेवट त्यांना वाटू लागते. अशा गोंधळापेक्षा काही वाचले वा ऐकले नसते तर छान झाले असते. ते म्हणूनही दाखवतात, ज्ञानाने गोंधळच वाढणार असेल तर अज्ञानी राहणेच परवडले असा सूर असतो त्या श्रोते वाचकांचा बोलण्याचा. म्हणूनच विशेषतः आध्यात्मिक रचनांचा पद्य रचनांचा स्पष्ट गद्यार्थ संबंधित संत महंत लेखक कवी रचयिते यांनी लिहून ठेवणे अधिक योग्य वाटते. असतो आता आपण कैवल्याची ओढ जीवा या पद्याच्या गद्यार्थाकडे पाहूया. कारण जर आपण संत महंतांकडून काही अपेक्षा व्यक्त करत असू तर अशा अपेक्षा व्यक्त करणाऱ्यापैकीच जर पुन्हा कोणी आध्यात्मिक पद्य लिहू लागला तर त्याने आपली अपेक्षा आपल्या लिखाणाबाबत सुद्धा लोकांसाठी पूर्ण केली पाहिजे. म्हणून सगळीकडे या लेखकाने आपापल्या पद्याचा सरळ गद्य अर्थ लिहिला आहे. हा एक खुलासा झाला. आणि आता कैवल्याची ओढ जीवा लागल असे आपण जे काव्य म्हटलं त्याचा अर्थ पाहूया. तो अर्थ पुढील प्रमाणे. जीवनाच्या संसारी तप्त भट्टीतून तावून सुलाखून निघालेला, मात्र जीवनापासून न पळता संसाराला पाठ न दाखवता ज्ञानार्थ भावार्थ शोधणारा हा साधक कवी रचयिता आहे. सत्य हाच याचा परमेश्वर आहे. या काव्यस्फुरणाचे सुमारास या दरम्यान तो निरुपाधिक साम्यावस्थेपर्यंत प्रगत झालेला आहे. जीवन हा फार मोठा किंबहुना महाभ्रम महामाया आहे. त्याचा त्याला साक्षात्कार झालेला आहे. या मायेत तिच्या बंधनात सूत्रात बेड्यात न अडकण्यासाठी तिचे संपूर्ण धागेदोरे कंगोरे त्याने तपासून अभ्यासले आहेत. असा अभ्यास तपासणी करताना त्याच्यामध्ये साक्षीत्व विटनेसिंग प्रकर्षित झाले आहे. जे तपासायचे अभ्यासायचे त्यापासून तपासणीस अभ्यासक विशिष्ट अंतर राखून नसेल तर तपास किंवा अभ्यास उचित पूर्णत्वास जाणार नाही. तसेच तो अभ्यासायच्या तपासण्याच्या विषयाबाबत
पुरेसा उत्साही साक्षेपी म्हणजे नीट चिकाटीने संशोधन करणारा नसेल तरीही अभ्यास तपासणी होऊ शकणार नाही. नव्हे अभ्यासाची तपासाची सुरुवातच होणार नाही. म्हणून अभ्यास हेतूने व अभ्यासापुरतीच जीवनाची गोडी रस त्याला मान्य आहे. जीवनाचा रस किंवा गोडी त्याला केवळ जीवन म्हणजे काय तपासण्यासाठी अभ्यासासाठीच मान्य आहे. इतका तो रसिक आहे, इतका तो रसिकही आहे, इतपत तो जीवन सन्निध आहे. तरीही मध चाकता अनिवार्य अंध अधीनतेत फसून चिकटून मरणाऱ्या मधुप्राशी माशीप्रमाणे तो जीवनाबद्दल अति आसक्ती दाखवत नाही. दूर ना जवळ, सक्त ना आसक्त, प्रीती ना भीती अशी आहे त्याची जीवनाबद्दलची धारणा. जीवनाला तो उचित अनुचित असे नेमके काही न मानता जीवनाची वाहणी म्हणजे प्रवाह त्याने मान्य केला आहे. जीवन प्रवाह मान्य करूनही जीवनधारेत भिजूनही त्या प्रवाहात वाहन न जाताही जीवन सरितेच्या काठावरून तो जीवनाचे साक्षेपी अवधान साधून आहे. त्यामुळे तो आता केवळ असणे ओनली टू बी येथे किंवा येथपर्यंत पोहोचला आहे. या केवळ असण्याची साक्षीत्वात अखंड अवधानात असण्याची स्थिती त्याला अनायसे गवसली आहे. हेच ते कैवल्य, याची अविट अमुक गोडी तो दाखवत आहे. त्या गोडीबाबतच तो म्हणत आहे, कैवल्याची गोडी जीवाला दिसे, गोडी लागली प्राप्त झाली संभवली, असाच केवळ याचा अर्थ आहे. इथेही तो कैवल्यासाठी आसक्त नाही, मात्र कैवल्यावस्था सर्वोत्तम आहे हे त्याने जाणले आहे. आता पुढे पंढरीचा पांडुरंग, करकटेवरी पाय विटेवरी असलेला समचरण पांडुरंग हाच तो समत्वाचा, साक्षीत्वाचा, ज्ञानमय अलिप्ततेचा, चित्तप्रज्ञतेचा निदर्शक, संकेत, प्रतीक हे त्याला समजले आहे. आपली सद्यस्थिती आणि पांडुरंगाचे असणे एकच आहे, पण तो पण स्वरूपत आहे. यामध्ये किंवा दोघांमध्ये एकच सूत्र आहे याची त्याला कुंगाट पडली आहे. म्हणूनच त्याला पांडुरंग हसत असल्याचे जाणवत आहे. पंढरीचा पांडुरंग त्याच्याकडे बघून हसतो, याचा अर्थ हसणे म्हणजे ओळख पटणे. पांडुरंगाला साधकाचा अंतरंग परिचय झाला आहे. देव साधक एकत्वाने भक्तच आहेत हे जाणणाऱ्या पांडुरंगाच्या चेहऱ्यावर म्हणूनच ओळखीचे, परिचयाचे, एकरूपतेचे, अद्वैताचे हास्य फुलले आहे. ते हास्य या अद्वैत साधकाने आपल्या भावावस्थेत अचूकतेने पकडले आहे. दिसते असे म्हणतात, मात्र पांडुरंग आणि त्याचा हा सखा साधक पूर्णत्वाने एकमेवच असल्याने संसाराचे पास तोडलेला हा भक्त आणि पैल तीरावरचा चंद्रभागेच्या काठावरचा पांडुरंग हे दोन्ही ऐल तीरावर असूनही एक आणि एकमेवच आहेत. म्हणूनच संसाराचे बंध तोडून मी असे, जैसा पैल तडी पांडुरंग असे, अशा ओळी आल्या आहेत, स्फुरल्या आहेत. दोन्हीकडे असे दिसे, असे दोन्हीकडे असे आहे, असे दिसे असे उमटले असते तर दिसते तसे नसते अशी फसगत होण्याची शक्यता राहिली असती. येथे असे हे दोन्हीकडे आहे, असे आणि दिसे नाही. कारण असे आणि दिसे म्हटलं तर दिसतं तर नसतं. या उक्तीचा प्रत्यय घेण्याचा साधक प्रयत्न करील. म्हणून पलीकडे असलेला पांडुरंग आणि अलीकडे असलेला साधक हे दोन्ही एकच आहेत असे अशा अर्थी ते विधान केलेलं आहे. येथे साधक आणि पांडुरंग एकमेवच आहेत असा निर्णायक सूर आहे. पैलतडी विठ्ठल आणि ऐलतडी साधक दोन्ही नैष्कर्मी आहेत. नैष्कर्मी म्हणजे कर्मरहित नव्हे, तर कर्म तर काही ना काही घडतच असते, संभवतच असते. मात्र हे कर्म ठरवून केलेले नव्हे, जे घडेल ते कर्म नेमके अमुक तमुक कर्म नव्हे. या कर्माच्या पाठी कर्त्याचा ठराव, निश्चय, भेद, नेमकेपणा, आखीव रेखीव संकल्प नाही. जीवनसरितेच्या काठावर साधक आणि चंद्रभागेच्या काठी पांडुरंग दोन्ही स्थितप्रज्ञतेने उभे आहेत, शांत निवांत आहेत. जे घडत आहे ते शांत दक्षतेने व आवड निवड रहित स्थिर व दृढ बुद्धीने त्यांचे द्वारे अवलोकले जात आहे. विथ ऍक्टिव्ह बट क्वाइट चॉईसलेसनेस असे सहज अवलोकन म्हणजे स्पॉन्टेनियस ऑब्झर्वेशन हेच ते नैष्कर्म्य होय. हे यादृच्छिक अवलोकन म्हणजे रॅन्डम ऑब्झर्वेशन आहे. जे सहजासहजी डोळ्यासमोर घडत आहे, संभवत आहे ते निपक्षपाती म्हणे अनाहूतपणे नोंदले जात आहे. फॅक्ट्स आर बीइंग पॅसिव्हली अँड मायन्युटली ऑब्झर्व्ड अँड रेकॉर्डेड.
पाहणे हेच ते कर्म जे सहज आहे, ठरवून केलेले नाही, म्हणून नैष्कर्म. साधकाला जीवनाबाबत अमुक तमुक असे देणे घेणे काम उरलेले नाही. आता हा साधक अनेकानेक जन्म फिरत फिरत त्याच्या अंतिम यात्रेवर आला आहे. आता नव्याने काही करणे, बनणे, होणे असे त्याचे अबोध संभवत नाही. जीवनाचा पूर्णार्थ त्याला अखंड अद्वैतात गोवसला आहे. त्या अखंड अद्वैतानंदात संपृक्त तृप्ततेने एखाद्या शांत सरितेसारखा तो वाहत आहे, पुढे जात आहे. जीवनाप्रती त्याचे कर्तव्य पूर्ण झाले आहे, तो कृतार्थ झाला आहे. त्याने जीवनाला आपणाकडून दिला जाऊ शकणारा सर्वतोपरी न्याय, दिले जाऊ शकणारे दान पूर्णत्वाने दिले आहे. त्याला भगवंताने भरभरून दिलेले सर्व उत्तमोत्तम दैवी षड्गुण संपत्तीयुक्त जीवन त्याने आनंदाने समर्थपणे भोगले आहे आणि तो तृप्त झाला आहे. त्याचे त्याला परत करून माझे नव्हे त्या भगवंताचे इदं नमः तत्सत ब्रह्मार्पणमस्तु असा हा प्रतिसमर्पण भाव दाटला आहे त्याच्या अंतःकरणात. आता तो या समर्पित भावाने सघन मौनात, डीप स्पीचलेसनेस, शांत तृप्त मौन झाला आहे. त्याचे हे सहज मौनच पांडुरंगाला भावले आहे. आणि आता तो त्याच्या यात्रेकडे, यात्रा म्हणजे यात रहा म्हणजे निजरूपच राहा. आता तो जत्रेत कडून यात्रेकडे, जत्रा म्हणजे जात राहा, संसारी जत्रा आहे आणि यात्रा म्हणजे निजरूपात राहणे. म्हणून आता तो संसाराच्या जत्रेतून बाहेर जाण्याच्या अवस्थेतून निजरूपाच्या यात्रेत म्हणजे आत्म्याच्या सन्निध आतमध्ये आपल्या स्वरूपामध्ये येऊन थांबला आहे. आता पंढरपूरचा जो विटेवरचा पांडुरंग आहे तो दिसायला करकटेवरी, पाय विटेवरी असा स्थिर स्थाणू उभा असला आणि तो काहीच करत नाही असं वाटत असला, तो ह्याच्यावर विटेवर उभा राहून एखाद्या पांगळ्यासारखा वाटत असला तरी तो जसा कैवल्यात असल्यामुळे जागच्या जागी राहून अद्भुत आहे, तसाच आता हा साधक सुद्धा यात्रा आणि जत्रा म्हणजे जात राहा अशा संसारातून यात राहा म्हणजे आत्मरूपात येऊन विठ्ठलाप्रमाणे, त्या पांडुरंगाप्रमाणे जत्रेत म्हणजे संसारात न हरवता यात्रेत म्हणजे निज रूपामध्ये स्थिर उभा आहे. आता पलीकडचा पांडुरंग आणि अलीकडचा भक्त हे दोन्ही कैवल्यामध्ये साक्षी भावाने उभे आहेत. ते दिसायला पांगळे असले तरी कैवल्य सिद्धी प्राप्त झाल्यामुळे अद्भुताद्भुत अशा गोष्टी त्यांचे द्वारे सहजासहजी घडत आहेत. म्हणून म्हटलेलं आहे ठाई परिपूर्ण अद्भुत निराळा. त्यामुळे आता हा परमेश्वराप्रमाणे अद्भुत, विठ्ठलाप्रमाणे अद्भुत असलेला, एके ठाई उभा असलेला, इकडे पांडुरंग आणि इकडे हा भक्त, हे दोन्ही एका जागी पांगळ्यासारखे दिसत असले तरी त्यांच्या कैवल्य सिद्धीमुळे ते खऱ्या अर्थाने सर्वार्थ पूर्णतेने अद्भुत आणि निराळे आहेत. आता जन्मोजन्मीचं येणं जाणं फिटलं आहे. संसारात आता परत येणं नाही. आता सांगणं आणि बोलणं भक्ताचं पांडुरंगाशी संपलेलं आहे. आणि जेव्हा सांगणं आणि बोलणं संपलं, जेव्हा निवेदन संपलं, तेव्हा त्या पांडुरंगाला लक्ष आलं की आता भक्त आपल्यामध्ये येऊन सामावणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे भूजन्मीचे येरे धारे पिटले, संसाराचे पांग आता नावरले, सांगणे बोलणे शून्यात निमाले, तेव्हा त्या विठ्ठला मी येतो असे कळले. तर प्रथम तो नैष्कर्मात गेला, नंतरचं सांगणं बोलणं निवेदन थांबलं, भक्ती संपली. देवाला कळलं की आता भक्त आणि मी एकच आहोत. आपोआपच आता तो भक्त निज रूपात जायला तयार झाला. म्हणजे संसाराच्या जत्रेतून बाहेर जात राहण्यातून तो निज रूपात यात राहा म्हणजे निज रूपात राहण्यासाठी म्हणजे पांडुरंगामध्ये समर्पित होण्यासाठी, विसर्जित होण्यासाठी, जीव शिवामध्ये विसर्जित होऊन शांत निवांत कैवल्य साध्य होण्यासाठी तयार झालेला आहे. आता पांडुरंग आणि तो जरी पांगळे दिसले तरी वस्तुतः ते एक कैवल्य म्हणून सर्वार्थाने परिपूर्ण आहे आणि आपल्या जागी अद्भुत निराळं आहे. तर असं ही कैवल्याची ओढ जेव्हा जीवाला लागते तेव्हा हा कैवल्य साधक आणि तो विटेवरचा पांडुरंग एकच होऊन जातात. आणि ते दिसायला दुबळे दिसले तरी खऱ्या अर्थाने अद्भुत क्षमता असलेले ते कैवल्य सिद्ध योगी होतात. पुढचा भाग आहे तो उद्या आपण घेऊ. आणि उद्या आपण हे आत्मोपनिषद आहे त्याचा ज्याला म्हणतात लेखन सीमा किंवा वाचन सीमा तेव्हा होईल. आणि हा पूर्ण आत्मोपनिषदाचा जवळजवळ 90% ग्रंथ आपणाला वाचण्यातून सांगण्यातून अवगत झाला आहे. उरलेला ग्रंथ वाचकाने
जरूर विकत घेऊन किंवा पुस्तक जिथून मिळेल तिथे उपलब्ध करून घेऊन वाचावं आणि परिपूर्ण आत्मोपनिषदाचा लाभ घ्यावा. रवींद्र कृष्ण घाटपांडे, स्नेहल प्रकाशन, शनिवार पेठ, 36 ब गुरुदत्त सहवास या पत्त्यावरती ही पुस्तकं पुण्याला मिळू शकतात. तर उद्याच्या भागात आपण आत्मोपनिषद पूर्ण करणार आहोत आणि या ग्रंथाचं वाचन उद्यानंतर थांबणार आहे. त्यानंतर काय करायचं ते उद्याच्या प्रवचनानंतर सांगितलं जाईल. अस्तु.